पण संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणतात की कदाचित मोदींनी एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान बनवतील असं काहीतरी प्रॉमिस केलं असावं. एक प्रकारचा टोला आहे हा उपरोधिक. त्यांच्याकडं काम काय राहिलं आता? त्यांना काही काम नाही आता. कुणाला पंतप्रधान बनवावं, कुणाला मुख्यमंत्री बनवावं, आता हा आमचा विषय. मी वारंवार सांगतोय, आता तुम्हाला रडत बसण्यापेक्षा दुसरं कोणतंही काम नाही आहे. कसं झालं, क्या से क्या हो गया, हे सगळं जे काही डायलॉग आहेत ना, आता ते सगळं पाठ करत असतील. परंतु म्हणतात ना, करावं तसं भरावं, हे आता यांचे नशिबी आलेलं आहे. आता पहिले बेकायदेशीर सरकार बनवत होते, आता कायदेशीर सरकार कधी स्थापन होणार आमच्यापेक्षा जास्त चिंता त्यांना लागलेली आहे. म्हणून आता आम्हाला आमचं सरकार कधीच स्थापन करायचं किंवा कसं रन करायचं हे आम्ही ठरवू. फक्त तुम्ही आता घोषणा देण्याचं काम करा, एवढं मात्र तुम्हाला निश्चित आहे. तुम्ही म्हणता त्यांना चिंता लागली, का नेमकी चिंता लागली असावी? कारण त्यांनी आज म्हटलंय की 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन होणार असं म्हटलं होतं. आता तंगड्यात तंगडे अडकलेत. असं काही नसतं. आमच्या कुठेही तंगड्या अडकलेले नाहीत. सगळे नेते निवांत आहेत. एकनाथ शिंदे साहेब पण, देवेंद्र फडणवीस साहेब पण आणि अजितदादा पण. म्हणून आमच्या तंगड्या काही अडकलेल्या नाहीत. तुम्हाला दोन चार दिवसात हे सर्व दिसून येईल आणि सरकार अत्यंत व्यवस्थित स्थानापन्न होईल. यांचा शपथविधीसुद्धा मोठ्या जागेवर वानखेड्यासारख्या स्टेडियमवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.